नमस्कार, मी यामिनी दळवी. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 9 सेकंदात बातमी. जम्मू काश्मीरमध्ये आणखी 3 दहशतवाद्यांची घरं पाडली. पुलवामा, कुलगाम, शोपिया या भागामध्ये होती दहशतवाद्यांची घरं. पहलगाम हल्ल्याशी संबंधित एकूण 5 दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या कराराचं उल्लंघन. रात्रभर पाकिस्तानकडून सीमेवरती गोळीबार. गेल्या 24 तासांमध्ये पाकिस्तानकडून 2 वेळा सीमांवरती गोळीबार. सैफुल्ला कसूरीच्या आदेशाने पहलगामचा कट. लष्कर-ए-तोयबाच्या 5 कमांडर्सनी रचल्याची ही माहिती. फेब्रुवारीमध्येच हल्ल्याचं नियोजन. काश्मीरमध्ये मिरपूर आणि रावळकोट शहरामध्ये हा कट रचला गेल्याची माहिती उघड. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक. सिंधू कराराला स्थगिती 3 टप्प्यांमध्ये दिली जाईल. बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. भारताने सिंधू पाणी वाटप करार रोखल्याच्या नंतर पाकिस्तानी नेत्यांची चिथावणीखोर भाषा सुरू. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टोंची भारताला धमकी. सिंधू नदीमध्ये पाणी वाहील नाहीतर भारतीयांचं रक्त असेल, भुट्टोंची धमकी. अहमदाबादमध्ये बेकायदेशीरपणे राहणारे 400 संशयित परदेशी ताब्यात. पहाटे 3 वाजल्यापासून क्राईम ब्रांचची धडक कारवाई. पाकिस्तानी नागरिक शोधत असताना मिळाले 400 संशयित. पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारताची मोठी कारवाई. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाच्या संदर्भात अधिकृत आदेश जारी. 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्यास आणि उपचारासाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचा आदेश. आताच्या दहशतवादी हल्ल्यानंतरच धर्माची चर्चा कशासाठी? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून शरद पवारांचा थेट सवाल. यापूर्वीही दहशतवादी हल्ले झाले तेव्हा धर्माची चर्चा झाली नव्हती, पवारांचं वक्तव्य. ज्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडलेत त्यांनी काय सांगितलं हे शरद पवार यांनी आधी ऐकायला हवं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया. दहशतवाद्यांचा रंग हिरवाच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पहलगाममधल्या हल्ल्यावरती नितेश राणेंची प्रतिक्रिया. दहशतवाद्याला रंग नाही असं म्हणणारे कुठल्या बिळात बसले, राणेंचा घणाघात. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या 232 पर्यटकांना घेऊन 5वं विमान हे मुंबईमध्ये पोहोचलं. मंत्री आशिष शेलार सुद्धा मुंबई विमानतळावरती उपस्थित होते. 26 आणि 27 एप्रिलला एअर इंडियाकडून 2 अतिरिक्त विमानं. श्रीनगर ते दिल्ली आणि श्रीनगर ते मुंबई अशी विमानसेवा. पहलगाममध्ये पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मीरी युवक सय्यदच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांच्याकडून 5 लाख रुपयांची मदत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सय्यदच्या कुटुंबियांशी शिंदेंनी साधला संवाद. पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज हिंगोली बंदची हाक, तर सकाळी निषेध मोर्चाचं आयोजन. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधली सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर. मंदिरामधल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र वापरण्याचीही सक्ती. जळगावमध्ये 405 पाकिस्तानी नागरिक हे सर्व सिंधी समाजाचे असून टुरिस्ट व्हिसावरती भारतामध्ये आल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती. महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम. 50 लाख पकडून 50,000 दाखवतात. आमदार संजय गायकवाड यांचं पोलिसांबद्दल आक्षेपार्ह विधान. पोलिसांनी ठरवलं तर सगळं सुतासारखं सरळ होईल, गायकवाड यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आता पाकिस्तानला घरात घुसून अद्दल घडवली जाईल. मंत्री जयकुमार गोरेंनी डागली पाकिस्तानवर तोफ. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली आहे. अजित पवार यांच्याकडून जगदाळे कुटुंबियांचं सांत्वन. अजित पवार यांनी घेतली कौस्तुभ गणबोटे यांच्या परिवाराची ही भेट. गणबोटे कुटुंबाला सावरण्याचं केलं आवाहन. दहशतवाद्यांना भारतीय सेना सोडणार नाही. पहलगामच्या हल्ल्यावरून अजित पवार यांचं भाष्य. तर सरकारचे 3 शिफ्टमध्ये 24 तास काम सुरू आहे, अजित पवारांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुलढाण्यामध्ये असतील. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यकर्ता धन्यवाद मेळाव्याला ते उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बुलढाणा दौऱ्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांची टीका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हे आभार मेळावे घेतात. याउलट जनतेची माफी मागायला हवी, शेळकेंचा टोला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज प्रति महानगरपालिका सभागृहाचं आयोजन, मनसेकडून सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण. एका दिवसासाठी प्रति महापौर देखील बसवला जाणार आहे. एल्फिस्टन पूल 2 दिवस सुरू राहील. सोमवारी MMRDA कडून बैठकीमध्ये तोडगा निघाल्याच्या नंतर पुलाचं काम सुरू होईल. ठाणे घोडबंदर रोड आजपासून 29 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहील. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय आणि त्यामुळे हा महामार्ग बंद असेल. पश्चिम रेल्वे मार्गावरती आज दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12:30 वाजेपर्यंत ब्लॉक आहे आणि या कालावधीमध्ये 163 लोकलच्या फेऱ्या रद्द. कांदिवली बोरिवलीच्या दरम्यान पुलाचं काम असल्यामुळे ब्लॉकचा निर्णय. CSMT ते चुनाभट्टी या हार्बर मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक आहे. सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:40 अप आणि डाऊन मार्गावरती हा मेगा ब्लॉक असेल. ब्लॉकच्या काळामध्ये पनवेल ते वाशी आणि CSMT ते गोरेगाव ही सेवा बंद राहील. रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेमधील तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक. विद्याविहार ठाणे मार्गावरती मेगा ब्लॉक असेल, त्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या काहीशा विलंबाने धावतील. अंधेरीमधल्या गोखले पुलाचं काम पूर्ण झालंय. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2.5 वर्षांनी गोखले पूल हा पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. माथेरानच्या सोयी सुविधांसाठी स्थानिकांचा पुढाकार. रोपवे प्रकल्पाला मंजुरी मिळूनही हा प्रकल्प अद्यापही कागदावरच. लवकरात लवकर रोपवे अथवा फिनॅक्युलर सारखा प्रोजेक्ट सुरू करण्याची स्थानिकांची मागणी आहे. कुर्ला घाटकोपरमध्ये आज पाणीपुरवठा बंद राहील. जलवाहिनी दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी पाणीपुरवठा खंडित. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत काम सुरू असेल. महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार ई-सेवा केंद्राच्या सेवा शुल्कामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय कामासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या किमतीमध्ये अचानकपणे वाढ होती आहे. वाढती महागाई लक्षात घेता सेवा शुल्कामध्ये सुद्धा वाढ होती आहे. शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारची मंजुरी. अतिरिक्त 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार. त्यामुळे राज्यभरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे. पाणी जपून वापरा, नाहीतर भविष्यामध्ये पेट्रोल पंपावरून पाणी विकत घेण्याची वेळ येईल. नंदुरबारमध्ये जलसंपदा विभागाने कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. कर्जत जामखेडसाठी सीना कालव्याचं आवर्तन रविवारपासून पूर्ण दाबाने सोडलं जाईल. तर कुकडीचं आवर्तन सुद्धा तातडीनं सोडण्याचे अधिकाऱ्यांचं आश्वासन. आमदार रोहित पवार यांची माहिती. रायगडमधील आंबेवाडी ते निवी कालव्याची खासदार सुनील तटकरे यांनी पाहणी केली आहे. कालवा दुरुस्तीच्या कामांना वेग देण्याच्या अधिकाऱ्यांना तटकरे यांच्या सूचना. आज नागपूरमध्ये 100व्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्याआधी नागपूरच्या शिवाजी चौक ते भट सभागृह अशी नाट्यदिंडी. 100व्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाच्या नाट्यदिंडीमध्ये विदर्भामधील पारंपरिक लोककलेचं दर्शन, वाघ्या नृत्य, तमाशा, गोंधळ, संत परंपरांच्या झाक्याचाही सहभाग. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 1 ते 4 मेच्या दरम्यान केंद्र सरकारकडून वेव्हज 2025 या कार्यक्रमाचं आयोजन. मुंबई महानगरपालिकेच्या 400हून अधिक अभियंत्यांवरती या कार्यक्रमाची जबाबदारी. त्यामुळे पावसाळापूर्व कामावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. वाशिममध्ये केवायसी नसल्यामुळे 10,000 शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित. मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करून घेण्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन आहे. बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथम मान्यता मंजूर. येत्या शैक्षणिक वर्षापासून BSc नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांची हत्येचा प्रयत्न आणि इतर गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. आपण आमदार असताना रेती तस्करी होत नव्हती, मात्र गेल्या 6 महिन्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये 100 कोटींची रेतीची तस्करी झाली आहे. भाजपचे माजी आमदार देवराव होळी यांचा आरोप करत सरकारला घरचा आहेर. यवतमाळच्या पुसदमधील वसंतनगर परिसरामधून 2 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. या प्रकरणी 2 जणांना अटक झाली आहे.
नालासोपाऱ्यामधल्या मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी दाखल केली आहे तक्रार. बेकायदेशीर लाऊडस्पीकर लावून काही लँड जिहाद मुस्लिम माफिया दहशत माजवत असल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये 10 ते 12 जण गंभीररित्या जखमी झाले तर एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अकोल्यामधील एका 8वीत शिकत असलेल्या मुलीची आत्महत्या. अवंती भास्कर शेळके असे या विद्यार्थिनीचं नाव आहे. अधिकचा तपास सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेनं बोलावलेल्या मूर्तिकारांच्या बैठकीमध्ये राडा झालाय. पीओपी मूर्तिकार आणि शाडूच्या मातीने मूर्ती बनवणारे मूर्तिकार यांच्यामध्ये हा वाद झाला. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीचे मुंबई आणि गुजरातमधल्या 7 ठिकाणी छापे. 1 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. खंडणी प्रकरणामधून दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर निर्दोष. विशेष मकोका कोर्टाकडून इक्बाल कासकरची निर्दोष मुक्तता. बीडमध्ये भर दिवसा रिक्षा चालकावरती जीवघेणा हल्ला. रिक्षा चालक गंभीररित्या जखमी झालाय. प्रवाशाची वाट बघत असताना हल्लेखोराने रिक्षा चालकाकडे पैसे मागितले. पैसे न दिल्यामुळे हा हल्ला झालाय. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये तिघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू. लहान मूल पाण्यामध्ये पडल्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या आई आणि सोबतच्या आणखी एका महिलेचा मृत्यू. भंडाऱ्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रामधल्या लोहारामध्ये 5,000 रोपं जळून खाक झाली आहेत. 20 तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. वनधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. अकोला जिल्ह्यामधल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या तुरखेड इथे घराचा पाया खोदत असताना इतिहासकालीन नाण्यांचा खजिना सापडला. 10 ते 15 किलोंची नाणी असल्याची माहिती आहे. या नाण्यांवरती अरबी भाषेमधला मजकूरही लिहिला गेला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड तुळजाभवानीच्या चरणी लीन. कुटुंबियांसह घेतलं दर्शन. यावेळी तुळजापूर संस्थानाकडून राजश्रीचा सन्मान. शेतामध्ये बांधणे रस्ते आणि दिवसा 12 तास वीज देण्याची दिलेली आश्वासनं पूर्ण करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. सोलापूरच्या बार्शीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. प्रांत अधिकाऱ्यांसमोर घातलं सामूहिक लोटांगण. परभणीचं तापमान पुन्हा एकदा 43 अंशांच्या पार गेलंय आणि या उकाड्यामुळे आता परभणीकर चांगलेच हैराण झाले. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथच्या यात्रेवरती परिणाम होणार नाही. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांची माहिती. अमरनाथ यात्रा मार्गामध्ये काश्मीरामधील पर्यटन स्थळांचा समावेश आहे. यावर्षी 3 जुलैपासून सुरू होत असून 9 ऑगस्टला ही यात्रा संपेल. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक, पण काही तासांमध्येच त्यांना सोडून देण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश. दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या बदनामीच्या प्रकरणामध्ये अटक आणि सुटका. वक्फच्या प्रकरणी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र. वक्फच्या कायद्यामधील सर्व सुधारणा संसदीय समितीकडून सखोल विश्लेषणात्मक अभ्यासाच्या नंतर करण्यात आल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलं. दिल्लीमधल्या रोहिल्ला स्टेशन परिसरामध्ये एका ट्रकची दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनाला धडक. रेल्वे स्थानकावरच्या ट्रेन वॉशिंग आणि क्लिनिंगच्या परिसरामध्ये ही घटना घडली आहे. दिल्लीमध्ये बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं पर्दाफाश केलाय. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटकही केली आहे. ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावरती आज व्हॅटिकन सिटीमध्ये अंत्यसंस्कार होत आहेत. भारतामधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा यावेळेला सहभागी असतील. आयपीएलमध्ये हैदराबादचा चेन्नईवरती विजय. 3ऱ्या विजयामुळे हैदराबादच्या आशा जिवंत, पण 7व्या पराभवाच्या नंतर चेन्नई प्ले ऑफमधून बाहेर पडण्याची शक्यता. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा एबीपी माझा.